नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण 1 ऑक्टोबर 2025 रोजीचं करंट अफेअर्स बघणार आहोत. मित्रांनो, लेक्चर सुरू करण्यापूर्वी आपण दसरा स्पेशल आपल्या सर्व कोर्सेसवर 20% डिस्काउंट जे आहे ते ठेवलेलं आहे. हे डिस्काउंट आज, उद्या आणि परवा तर असणारे 1, 2, 3 तारखेला हे डिस्काउंट तुम्हाला आपल्या सगळ्या कोर्सेसवर बघायला मिळणार आहे. तर तुम्ही प्रत्येक टीचरचं कुपन कोड यूज करू शकता. डिस्काउंट साठी माझा कुपन कोड आहे CJ लाईव्ह. सुरू करूया आजचं सेशन. पहिला क्वेश्चन इथे तुम्ही बघू शकता. सप्टेंबर 2025 मध्ये बॉटनिकल सर्वे ऑफ इंडियाचे 13वे संचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? तर बघा मित्रांनो, बॉटनिकल सर्वे ऑफ इंडियाचे 13वे संचालक म्हणून कनद दास, डॉक्टर कनद दास यांनी पदभार जो आहे तो स्वीकारलेला आहे. तर बॉटनिकल सर्वे ऑफ इंडियाचे नवीन संचालक कोण म्हणले? कनद दास. इम्पॉर्टंट आहे, परीक्षेमध्ये येऊ शकतं. तर आपण जर बघितलं तो फंगाईशी रिलेटेड शास्त्रज्ञ आहे. आपण जर बघितलं तर बुरशीजन्य वर्गीकरण शास्त्रज्ञ आहे. यांनी जर बघितलं तर 165हून जास्त फंगाई जे आहे तर ते शोधलेले आहे. मशरूमच्या प्रजाती ज्या आहे ते शोधलेल्या आहे. 2 नवीन प्रजाती देखील त्यांनी शोधलेल्या आहे. तर अस्तित्वात असलेल्या आपल्या देशामध्ये 165 आणि नवीन यांनी 2 मशरूम प्रजाती शोधलेल्या आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तर कनद दास हे खूप महत्वाचं आहे. बघा, अशा नियुक्त्यांवर आपल्याला प्रश्न जे आहे ते विचारले जातात. आपण जर बघितलं तर बॉटनिकल सर्वे ऑफ इंडिया भारतीय वनस्पती सर्वेक्षणची स्थापना 13 फेब्रुवारी 1890 मध्ये करण्यात आली होती. कोलकातामध्ये मुख्यालय आहे. संबंधित मंत्रालय आहे पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय आणि मंत्री आहे भूपेंद्र यादव. आता नियुक्त्याविषयी इथं महत्वाच्या नियुक्ती ज्या अलीकडे करण्यात आलेल्या त्या बघू. 15वे उपराष्ट्रपती बनलेले CP राधाकृष्णन. भारतीय बॉक्सिंग महासंघाचे नवीन अध्यक्ष बनलेले अजय सिंग. भारताचे नवीन लेखा नियंत्रक जे आहे CGI जे आहे तर TCA कल्याणी बनलेले आहे. त्यानंतर भारताचे नवे संरक्षक लेखा नियंत्रक जनरल जे आहे CGDA जे आहे ते राजकुमार अरोरा बनलेले आहे. विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचे नवे संचालक डॉक्टर A राजा राजन बनलेले आहे. क्षमता बांधणी आयोग जो आहे तर त्याचे नवीन अध्यक्ष S राधा चौहान बनलेले आहे. भारतातील नवीन अमेरिकेचे राजदूत आहे सर्जिओ गोर. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कम्युनिकेशन अँड पॉलिसी रिसर्चचे नवीन संचालक बनलेले गीता वाणी रायसन. पुढे जाऊया. दुसरा क्वेश्चन क्रिकेट प्रेमीसाठी अत्यंत सोपा प्रश्न आपल्याला म्हणता येईल. कोणत्या देशाने पुरुष क्रिकेट एशिया कप 2025 चे विजेतेपद जिंकले आहे? तर पुरुष क्रिकेट आशिया कप जो आहे तो भारताने जिंकलेला आहे. भारताने पाकिस्तानचा पराभव केला आणि 5 गडी राखून हा जो काही एशिया कप जो आहे तो जिंकलेला आहे. तर आपण जर बघितलं 5 गडी राखून भारताने हा एशिया कप जिंकला. भारताने 9व्यांदा एशिया कप जिंकलेला आहे. कितव्यांदा? 9व्यांदा. तर ही भारताने कितवी आवृत्ती जिंकलेली आहे असा जर प्रश्न आला तर 17वी आवृत्ती भारताने जिंकलेली आहे. कितव्यांदा एशिया कप जिंकलेला आहे तर 9व्यांदा एशिया कप हा जिंकलेला आहे. तर T20 फॉर्मॅटमध्ये खेळवली जाणारी स्पर्धा आहे. 8 संघ सहभाग घेतात. विजेत्याला आपण जर बघितलं तर $3 लाख जे आहे ते दिले जातात. उपविजेत्याला आपण जर बघितलं तर $75,000 जे आहे एवढी रक्कम दिली जाते. तर या एशिया कप जो आहे तो खूप गाजलेला आहे. त्यामुळे आपल्याला यावर वेगवेगळे प्रश्न विचारले जाऊ शकतात. जसे की ट्रॉफी आपल्याला देण्यात आली नव्हती. आपण जर बघितलं विदाउट ट्रॉफीचं सेलिब्रेशन केलेलं आहे. यजमान देश कोणता होता? कुठं आयोजन झालं होतं? तो संयुक्त अरब अमिरातमध्ये याचं आयोजन झालेलं आहे. 17वी आवृत्ती भारताने 9व्यांदा हा एशिया कप जिंकलेला आहे. संयुक्त अरब अमिरातमध्ये आयोजन पराभव कुणाच केलेला आहे तर पाकिस्तानचा केलेला आहे. भारताने या स्पर्धेमध्ये 3-0 ने पाकिस्तानला हरवलं आणि 7-0 म्हणजे भारताने 7 मॅच खेळला पण एकही मॅच या एशिया कप मध्ये हरलेला नाहीये. आपण जर बघितलं तर अजून काही मुद्दे सांगतो. जसं की मालिकावीर कोण ठरला? अभिषेक शर्मा. अंतिम सामन्यात सामनावीर कोण ठरला? तिलक वर्मा. सगळ्यात जास्त धावा कोणाच्या होत्या? अभिषेक शर्माच्या 300 पेक्षा जास्त. आणि सर्वाधिक विकेट कोणाच्या होत्या? कुलदीप यादवच्या 17. पुढे जाऊया. सप्टेंबर 2025 मध्ये फिफा 2026च्या फिफा विश्वचषकासाठी कोणते शुभंकर अधिकृतपणे अनावरण केले आहे? तर बघा, फिफा विश्वचषक 2026 आपण जर बघितलं तर 3 देशांमध्ये होणार आहे. USA, कॅनडा आणि मेक्सिको. तर USA मार्फत शुभंकर जो आहे तो आपल्याला क्लच नावाचा काय बघायला मिळतो? क्लच द बाल्ड ईगल म्हणजे क्लच नावाचा गरुड बघायला मिळतो. त्यानंतर मेपल द मूस म्हणजे आपण जर बघितलं कॅनडाचा
मेपल नावाचा हा हरणासारखा प्राणी आपल्याला बघायला मिळतो. आणि त्यानंतर जॅग्वार, तर जायजू द जॅग्वार हा मेक्सिकोचा प्राणी आपल्याला बघायला मिळतो. तर हे 3 प्राणी जे आहे त्यांना शुभंकर म्हणून निश्चित करण्यात आलेले 2026च्या फिफा विश्वचषकासाठी. तर विश्वचषकाचं आयोजन कुठं होणार आहे आणि त्याचे शुभंकर कोणते प्राणी आहे हे लक्षात ठेवायचे आहे, परीक्षेमध्ये विचारले जातील. फिफा विश्वचषकाची कितवी आवृत्ती असणार आहे तर 23वी आवृत्ती असणार आहे. पुढे जाऊया. सप्टेंबर 2025 मध्ये कोणत्या राज्याला आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघाने म्हणजे इंटरनॅशनल युनियन ऑफ कन्झर्वेशन नेचरने भारतातील पहिला ड्युगोंग संवर्धन राखीव म्हणून मान्यता दिली आहे. तर भारतातील कोणत्या राज्यामध्ये ऍक्च्युली ड्युगोंग संवर्धन राखीव क्षेत्राला मान्यता देण्यात आलेली आहे. तर ड्युगोंग संवर्धन, आता ड्युगोंग याला समुद्री गाय म्हटलं, तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. ड्युगोंग हा प्राणी तुम्हाला इथं दिसत असेल, याला काय म्हटलं तर समुद्री गाय म्हटलं तर. आणि याच्या संवर्धनासाठी राखीव क्षेत्र जे आहे तर ते स्थापन करण्याची परवानगी IUCN इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन नेचर नावाच्या संस्थेने इथे एक संवर्धन केंद्र स्थापन करण्याला मान्यता दिलेली आहे. आणि हे संवर्धन केंद्र पालची जी काही सामुद्रधुनी आहे त्या ठिकाणी स्थापन केलं जाणार आहे. मग आपण हे संवर्धन केंद्र जे आहे ते तामिळनाडूमध्ये स्थापन केलं जाणार ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तर तामिळनाडूमध्ये ड्युगोंग संवर्धन राखीव केंद्र जे आहे ते स्थापन केले जाणार आहे. IUCN ने त्याला मान्यता दिलेली आहे. तर आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघ म्हणजेच IUCN ने भारतातील तामिळनाडूमधील पाल्क बे जो आहे तिथं भारतातील पहिल्या ड्युगोंग संवर्धन राखीव क्षेत्राला मान्यता दिलेली आहे. समुद्री गाय राखीव क्षेत्राला मान्यता दिलेली आहे. ओंकार फाउंडेशन नावाची एक संस्था आहे, तर तिने याबाबत मागणी केली होती आणि अबुधाबी येथे IUCN वर्ल्ड कन्झर्वेशन काँग्रेस 2025 आयोजित करण्यात आली, त्यामध्ये तिला मान्यता देण्यात आलेली आहे. जागतिक रेबीज दिन 2025 कधी साजरा केला जातो तर जागतिक रेबीज दिन जो आहे तो 28 सप्टेंबरला सेलिब्रेट केला जातो, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. रेबीज हा असा आजार आहे, आपण जर बघितलं तर तो टाळता येऊ शकतो पण तो आपले प्राण सुद्धा घेऊ शकतो. अशा प्रकारचा आजार आहे रेबीज. मग आपण जर बघितलं तर रेबीज साठीची पहिली लस जी आहे ती कोणी विकसित केली होती तर महान शास्त्रज्ञ लुईस पाश्चर यांनी रेबीज साठीची लस विकसित केली होती. आणि मग त्यांच्या पुण्यतिथीचा दिवस जो आहे 28 सप्टेंबर, मग दरवर्षी 28 सप्टेंबर रोजी रेबीज दिवस सेलिब्रेट केला जातो. यावर्षी जो रेबीज दिवस सेलिब्रेट करण्यात आलेला आहे तो 19वा रेबीज दिवस आहे. यावर्षीची थीम आहे ऍक्ट नाऊ यू मी कम्युनिटी अशी थीम आहे. आणि भारताने रेबीज मुक्त भारताचं लक्ष्य जे आहे, टार्गेट जे आहे ते 2030 ठेवलेलं आहे. पुढे जाऊया मित्रांनो. आपण जर बघितलं महत्वाचे दिवस इथं परत अजून एकदा बघून घेऊया. जागतिक फुफ्फुसांचा कर्करोग दिन 1 ऑगस्टला सेलिब्रेट केला जातो. शाश्वत कृषी दिन, MS स्वामीनाथन, भारतरत्न MS स्वामीनाथन यांचं निधन झाल्यानंतर आता आपण जर बघितलं त्यांचा जो जन्मदिन आहे त्याला महाराष्ट्र सरकार जे आहे ते शाश्वत कृषी दिन म्हणून सेलिब्रेट करणार आहे. तर 7 ऑगस्ट हा शाश्वत कृषी दिन म्हणून सेलिब्रेट केला जातो. जागतिक स्तनपान सप्ताह जो आहे तो 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान सेलिब्रेट केला जातो. वर्ल्ड वाईड वेब डे 1 ऑगस्ट. त्यानंतर ऑगस्ट मधील महत्वाचे दिवस मी तुम्हाला सांगत आहे. हिरोशिमा दिन 6 ऑगस्ट, 11वा राष्ट्रीय हातमाग दिन 7 ऑगस्ट, जागतिक हत्ती दिन 12 ऑगस्ट, जागतिक सिंह दिन 10 ऑगस्ट, जागतिक युवा दिन 12 ऑगस्ट, जागतिक अवयवदान दिन 13 ऑगस्ट, जागतिक छायाचित्रण दिन 19 ऑगस्ट. 6वा प्रश्न, सप्टेंबर 2025 मध्ये फर्स्ट फॉरेस्ट सेंट्रिक एन्व्हायरमेंट अकाउंटिंग रिपोर्ट 2025 कोणी प्रसिद्ध केलेला आहे. तर बघा मित्रांनो, फर्स्ट फॉरेस्ट सेंट्रिक एन्व्हायरमेंट अकाउंटिंग रिपोर्ट जो आहे 2025 तो सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या माध्यमातून आलेला आहे. मग यामध्ये वनांचं प्रमाण किती वाढलं, काय वाढलं याविषयी आपल्याला हा रिपोर्ट बघायला मिळतो. मग वनक्षेत्र जे आहे तर ते जर आपण बघितलं 2010 ते 2021-22 या कालावधीमध्ये 2.4% वाढलेलं आहे. तर जे आपण जर बघितलं तर ते 7.15 लाख चौरस किलोमीटरने वाढलेलं आहे. एकूण भारताच्या भौगोलिक क्षेत्राच्या वनक्षेत्र जे आहे ते 21.76 आपण % पर्यंत पोहोचलेलं आहे. तर भारताच्या एकूण क्षेत्रफळाचे वनक्षेत्र किती झालेलं आहे तर 21.76%. 21.76%. आणि यामध्ये आपल्याला काय बघायला मिळालेले आहे तर वाढ बघायला मिळालेली आहे. किती वाढ बघायला मिळालेली आहे 17,444 चौरस किलोमीटरने भारताचं वनक्षेत्र जे आहे ते वाढलेलं आहे 2.4%ने. आणि एकूण झालेलं आहे 7.15 लाख चौरस किलोमीटर. सगळ्यात जास्त वनक्षेत्र कुठं वाढलेलं आहे तर केरळमध्ये वाढलेलं आहे. 2 नंबरला कर्नाटक आणि 3 नंबरला तमिळनाडू.
पुढे जाण्या अगोदर आज बघा आपण 2 नवीन बॅचेस सुरू केलेले आहे कंबाईनसाठी, कंबाईन रिव्हिजन बॅच आणि प्लस यामध्ये मेंटरशिप असणार आहे 499 रुपयाची 2.0 विजेता बॅच आणि राज्यसेवेसाठी सुद्धा रिव्हिजन 5.0 बॅच, या बॅचची फी 499 रुपये असणार आहे। बघा त्याचबरोबर आपले करंट अफेअर्सचे इयर बुक आणि करंट अफेअर्सची रिव्हिजन बॅच देखील आपण सुरू केलेली आहे। त्याचबरोबर राज्यसेवा आणि कंबाईनसाठी आपण फाउंडेशन बॅच सुरू केलेले आहे। आज दसऱ्याचं डिस्काउंट सुरू झालेलं आहे, 20% डिस्काउंट असणार आहे, त्यामुळे तुम्ही या डिस्काउंटचा लाभ घ्या सगळ्यांनी। त्याचबरोबर 21,000 प्लस PYQ साठी देखील आपण इथं बॅच सुरू केलेली आहे, तर ही सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता। या बॅचेस घेण्याची सुवर्ण संधी आहे। त्याचबरोबर नोट्स पॅक आहे, यामध्ये सर्व कंबाईन राज्यसेवेसाठी ज्या काही नोट्स आहे ते तुम्हाला मिळून जातील। आज तुम्हाला आज उद्यामध्ये बायोलॉजीच्या लास्ट जे आपल्यावर नोट्स राहिलेले त्या सुद्धा यामध्ये मिळून जाईल। मग सगळा आपला नोट्स पॅक जो आहे तो कंप्लीट होऊन जाईल। हळूहळू अपडेटेड नोट्स तुम्हाला यामध्ये प्रोव्हाइड केल्या जातील। तर बघा डिस्काउंटचा लाभ कसा घ्यायचा, तर ॲप इन्स्टॉल करा, कॅटेगरीमधून बॅच सिलेक्ट करा, बॅच सिलेक्ट केल्यानंतर बॅचवर क्लिक करा, सगळ्यात खाली या त्या बॅचवर हॅव अ कुपन कोड अप्लाय हिअर नावाचा ऑप्शन असेल, तिथे CJ लाईव्ह नावाचा कुपन कोड टाका आणि अप्लाय करा, फी मध्ये डिस्काउंट होऊन जाईल। पुढे जाऊया, कोणत्या देशाने 2030 पर्यंत जगातील पहिली बंद इंधन सायकल क्लोज फ्यूल सायकल अणुऊर्जा प्रणाली सुरू करण्याची घोषणा केली आहे। तर बघा आता अणुऊर्जा जी आहे तर ते अशा अणुभट्ट्या ज्या आहे तर ते तयार केल्या जातात ज्या ओपन आपल्याला बघायला मिळतात, ज्यामधून समजून घ्या की जे काही युरेनियम थोरियम वगैरे जे काही घटक त्यामध्ये वापरले जातात, प्लुटोनियम वगैरे, तर त्याचं उत्सर्जन होतं, ते बरेचसे घटक जे आहे ते बाहेर पडतात। तर आता रशियाने जाहीर केलेलं आहे की क्लोज फ्यूल सायकल वाल्या अणुभट्ट्या तयार केल्या जाणार आहे आणि त्यामध्ये आपण जर बघितलं तर जे काही युरेनियम म्हणा प्लुटोनियम म्हणा ते 95% त्याचा वापर पुन्हा केला जाणार आहे, म्हणजे उत्सर्जन एकदम कमी होणार आहे आणि परत त्याचा वापर होणार आहे, म्हणजे आपण जर बघितलं त्याची मागणी सुद्धा कमी होईल। तर रशिया क्लोज फ्यूल सायकल जे आहे तो सुरू करणार आहे आणि कधीपर्यंत सुरू करायचं टार्गेट ठेवलेलं त्यांनी 2030 पर्यंत। तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जगातील पहिली अणुऊर्जा प्रणाली असणारी बंद इंधन चक्र क्लोज फ्यूल सायकल या प्रकाराची, ही घोषणा रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मॉस्कोमध्ये केलेली आहे। तर यामुळे आपण जर बघितलं तर 95% जे काही अणुइंधन आहे त्याचा वापर जो आहे तर त्याचा पुनर्वापर होणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा। युरेनियमची गरज जी आहे ती काळानुसार कमी होणार आहे। पुढे जाऊया 8वा प्रश्न, सप्टेंबर 2025 मध्ये भारतातील सर्वोच्च पृथ्वी विज्ञान पुरस्कार नॅशनल जिओ सायन्स लाईफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्ड 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आलं, तर नॅशनल जिओ सायन्स लाईफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्ड 2024 जो आहे तो मिळालेला आहे प्राध्यापक श्याम सुंदर राय यांना। तर बघा नॅशनल जिओ सायन्स लाईफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्ड जो आहे तो कोणाला मिळाला, नाव लक्षात ठेवायचं आहे। बघ आपण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रामध्ये राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कार प्रदान केले, वेगवेगळ्या श्रेणीमध्ये 12 पुरस्कार प्रदान करण्यात आले। तुम्हाला मेन हे 2 पुरस्कार लक्षात ठेवायचे, राष्ट्रीय भूविज्ञान जीवन गौरव पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला 2024 चा, तर श्याम सुंदर राय, आणि राष्ट्रीय युवा भूवैज्ञानिक पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला, तर सुशोभना नियोगी। पुढे जाऊया 9वा प्रश्न, सप्टेंबर 2025 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी कोणत्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेला AI साठी सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून नियुक्त केले आहे, तर बघा मित्रांनो IIT मद्रासला पर्याय क्रमांक 1 IIT मद्रासला संयुक्त राष्ट्रांनी काय केलेलं आहे, सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून नियुक्त केलेलं आहे। तर आपण जर बघितलं तर न्यूयॉर्क मध्ये 80व्या संयुक्त राष्ट्राच्या महासभेत इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव एस कृष्णन यांनी ही घोषणा केलेली आहे की आपला IIT मद्रास जे आहे ते सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून घोषित करण्यात आलेले आहे। यामुळे काय होणार आहे, ते साऊथ एशियामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं जे काही महत्त्व आहे ते वाढण्यास मदत होणार आहे। आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये आपण जर बघितलं तर साऊथ एशियामध्ये IIT मद्रास जे आहे ते त्याचं केंद्र बनणार आहे। बिग बॅश लीग मध्ये खेळणारा पहिला पुरुष क्रिकेटपटू कोण बनला, पहिला भारतीय पुरुष क्रिकेटपटू कोण बनला, तर तो बनलेला आहे रविचंद्र अश्विन। तर रविचंद्रन अश्विन बिग बॅश नावाची, जसं आपल्याकडे IPL आहे तसं बिग बॅश लीग नावाची ऑस्ट्रेलियाची एक आपण म्हणूया स्पर्धा आहे क्रिकेटची, तर त्यामध्ये थंडर्स नावाचा एक संघ आहे, तर त्यांच्याकडून अश्विन जो आहे तो खेळणार आहे। अश्विन जो आहे तो बिग बॅश लीग मध्ये खेळणारा पहिला भारतीय पुरुष क्रिकेटपटू बनलेला आहे। तर सिडनी थंडर्स संघासोबत त्याने करार जो आहे तो केलेला आहे आणि हा पहिला खेळाडू आहे या लीग मध्ये खेळणारा। तर बघा 2021 पासून ही लीग ऑस्ट्रेलियाने स्थापन केलेली आहे। 11वा प्रश्न आहे, दुबई वर्ल्ड काँग्रेस 2025 मध्ये कोणत्या देशाने आपला पहिला
सॉव्हरन मोबिलिटी क्लाउड लॉन्च केलेला आहे. तर मोबिलिटी क्लाउड म्हणजे की हे समजून घ्या एका प्रकारचं ढग आहे असं नाही विषय. आपण जर बघतो तर आपल्या फोनमध्ये जसं स्टोरेज सिस्टम असतं ज्यामध्ये आपण गोष्टी सेव्ह वगैरे करून ठेवतो, तसं मोठ्या पातळीवर एक स्टोरेज सिस्टम जे असतं त्याला क्लाउड म्हटलं जातं, क्लाउड कम्प्युटिंग त्याला म्हटलं जातं. तर दुबई वर्ल्ड काँग्रेस 2025 मध्ये कोणत्या देशाने आपला पहिला सॉव्हरेन मोबिलिटी क्लाउड लॉन्च केलेला आहे? तर तो केलेला आहे संयुक्त अरब अमिरात. म्हणजे तुम्ही कोणत्याही ठिकाणून कोणती इन्फॉर्मेशन जी आहे जी महत्त्वाची असणारी ती तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता चालता फिरता. तुम्हाला एखाद्या स्पेसिफिक ठिकाणी असायची गरज नाहीये. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. हे क्लाउड कोर 42च्या अजून जास्त टेक्निकल याच्यामध्ये जायची गरज नाही, फक्त यूए लक्षात ठेवा की त्यांनी सॉव्हरन मोबिलिटी क्लाउड जो आहे तो लॉन्च केलेला आहे. यामध्ये डेटा जो आहे यूएचा तर तो सुरक्षित राहणार आहे. 12वा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. सप्टेंबर 2025 मध्ये कोणत्या राज्यांनी प्रवासींसाठी भारतातील पहिली आरोग्य आणि अपघात विमा योजना नोरका केअर सुरू केली आहे? तर नोरका केअर नावाची आरोग्य विमा योजना आणि आपण जर बघितलं तर अपघात विमा योजना जी आहे ती केरळ सरकारने सुरू केलेली आहे. तर केरळ सरकार काय करणार आहे? तर बघा, ज्या भारतीय नागरिकांचा अपघात होणार आहे आणि आपण जर बघितलं तर ज्यांना आरोग्यविषयक विमा पाहिजे आहे आणि ज्यांच्याकडे नोरका कार्ड असणार आहे तर त्यांना 5 लाख रुपयापर्यंतचा आरोग्य विमा, 10 लाख रुपयापर्यंतचा अपघात विमा दिला जाणार आहे. आजच्या लेक्चरचे टेस्ट क्वेश्चन बघा तुमच्या समोर आहे. क्लोज फ्यूल सायकल कोणी सुरू केलेली आहे हे तुम्ही सांगायचं आहे. त्यानंतर भारतातील पहिल्या डिगोंग संवर्धन राखीव केंद्राला मान्यता मिळाली ते कोणत्या राज्यात आहे? आणि बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे 13वे संचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारलेला आहे? तर हे सगळ्यांची उत्तर द्यायची. त्याचबरोबर तुम्ही अभ्यास मित्राचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा, इंस्टा पेज फॉलो करायला विसरू नका. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.